पक्षाचे नेते मग देवेंद्रजी असतील किंवा त्यांनी एखाद्याला डेप्यूट करावं. जैन समुदायाने स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे, कबुतरी देखील ठेवले आणि यावेळी जैन मुनींनी विधान केलेलं आहे की आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरेंना मानतो आणि आनंद दिघेंना मानतो. बरं, मग हे कोण ठरवणार? यांच्या ठरवण्यावरती काय असतं? कबूतरखान्यांचं संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबूतरखाने व्हायलाच पाहिजेत किंवा कबूतरखाने हटवू नयेत? लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, लोकांना अडचणीत आणणाऱ्या, लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या, लोकांना आजार निर्माण करू शकणाऱ्या, मरीन लाईन्सला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे, लोढांचा जिमखाना, आपल्याला माहीत असेल. ग्रँड मेडिकल जिमखाना होता, तो जैन समाजाने घेतला. तर त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबूतरखाना करावा ना, 100% करावा. आम्ही येऊ कबुतरांना, आम्ही सुद्धा मानवतावादी, दयावादी, भूतदयावादी आहोत. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भूतदयावादी नेता नव्हता. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तुम्ही भेदाभेद करू नका. उद्धव ठाकरे साहेब त्याच पक्षाचे प्रमुख आहेत जो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, लक्षात घ्या. आणि आनंद दिघे त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे. एकीकडे तुम्ही अंबरडा मोर्चा काल काढलेला आहे, आता सरकारनं निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती. आमचा हा अंबरडा मोर्चाचाच परिणाम आहे ना. शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो उकिरडा करून ठेवला या सरकारनं, त्याच्या विरुद्ध अंबरडा मोर्चा होता. आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत, की काल जो आम्ही एक मोर्चा काढला, अंबरडा मोर्चा काढला, सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिला, त्यानंतरही पडतात. देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. काही सूत्रांची माहिती, काही अन्य राजकीय घडामोडी त्याला जोडून, कारण सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी देखील अमित शहा वगैरे यांची भेट घेतली. कोणत्याही प्रकारे वक्तव्य केलं की कशासाठी भेट दिली. आज देवेंद्र फडणवीस